जय सद्गुरू. प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात काही ना काही कमतरता असतेच. जसं कोणामध्ये ताकद कमी, कोणाची उंची कमी, पण मनुष्य ह्या कमतरतेला त्याचा नकारात्मक केंद्रबिंदू मानून घेतो आणि इथे तो हारण्याच्या दिशेकडे जाण्याचा प्रयत्न करतो. पण ह्या जगात असा एकही व्यक्ती नाहीये जो संपूर्णरित्या परिपूर्ण असेल. कोणत्या ना कोणत्या व्यक्तीमध्ये नकारात्मक केंद्रबिंदू असतोच. त्याच्या आयुष्यात कोणती ना कोणती तरी कमतरता असतेच, जिच्यात तो कुठल्या दुसऱ्या व्यक्तीपेक्षा मागे असेल. कोणाची बुद्धी जास्त चालते, कोणाचं बल जास्त चालतं, कोणाचं स्मरणशक्ती ही कोणा दुसऱ्यापेक्षा जास्त असते. पण मनुष्य नेहमी त्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करतो ज्या गोष्टीत तो कमी आहे, आणि त्या गोष्टीचा न्यूनगंड मनात धरून त्याच गोष्टीबद्दल विचार करून करून त्याच गोष्टीच्या मागे तो पळत राहतो आणि इथे तो हारतो. तुमच्यात जी चांगली बाब आहे तिच्यावर अजून काम करा, आणि जी कमतरता आहे तिच्यावर एक्स्ट्रा हार्ड वर्क करून तुम्ही त्याला पुढे घेऊन जाऊ शकता. अशी खूप लोक आहेत ज्यांनी त्यांच्या पुरुषार्थामुळे व श्रमामुळे, कष्टामुळे त्यांच्यात असलेल्या नकारात्मक बाजूला त्यांच्यातल्या सकारात्मक बाजूंमध्ये परिवर्तित केलंय. आपल्याला तेच करायचं. तुमच्यात असलेली जी कमतरता आहे तिला नकारात्मक नाही तर सकारात्मक बाजूमध्ये परिवर्तित करा. मग आयुष्य थोडं अजून सोपं होईल. मित्रहो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन आशय व आक्षेपासोबत. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ.